जय भीम. मी विश्वनाथ पवार. मी आमच्या या तिवडी गावात आलेलो आहे. माझं गाव हे तिवडी रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय उंचावरचं चिपळूण तालुक्यातील उंचावरचं गाव, निसर्गरम्य असं गाव आहे. आमच्या जंगलामध्ये असं निसर्ग वनस्पती मोठ्या प्रमाणात सापडतात. इथे आमच्या उद्या काकांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम असल्यामुळे ही सुकी लाकडं घेऊन जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अतिशय आमच्या तिवडीतले लोक जंगल जपल्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगल वाढलेलं आहे. निसर्गाचे आम्ही जपणूक करतो. आमच्या गावातले सगळे ग्रामस्थ हे सगळे फक्त आम्ही सुकी लाकडं सरपणासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी, जेवण करण्यासाठी वापरतो. आता माझ्याबरोबर आहेत तिवडीतले क्रियाशील कार्यकर्ते आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी गायक चंद्रमणी मोहिते. हे एक थोडं गीत सादर करते. निर्जीव होता काय जीवात, अरे दिनभर संभाळतील, पण तुला सरणावरी झालतील, पण तुला सरणावरी झालतील. निर्जीव होत काय कुडी तव, निर्जीव होता काय कुडी तव, दिनभर संभाळतील, पण तुला सरणावरी झालतील, पण तुला सरणावरी झालतील. मुलं असूने बघतील सेवा, अरे करतात सेवा, मिळतो या मेवा. आई बापाची करतील सेवा, आई बापाची करतील सेवा, शेवटला झालतील, पण तुला सरणावरी झालतील, पण तुला सरणावरी झालतील. शेवट करू गाते काय, अरे होते तुला ये भाव बंद, भाव बंधाने घेता सुगंध, अरे जळता जळता रडत राहतील, जळता जळता रडत राहतील, दिनभर संभाळतील, अरे पण तुला सरणावरी झालतील, पण तुला सरणावरी झालतील. निर्जीव होता काय कोडी तव, निर्जीव होता काय कोडी तव, दिनभर संभाळतील, अरे पण तुला सरणावरी झालतील, पण तुला सरणावरी झालतील, पण मला सरणावरी झालतील. चंद्रमणी दादाने भावनिक असं गीत सादर केलं. गेल्या 10 तारखेला आज आमच्या काका आमचे आणि आंबेडकरी चळवळीतले भीमसैनिक ज्यांनी पॅन्थरच्या लढ्यात मुंबईला काम केलं होतं, ते नायगाव वडाळा या ठिकाणी राहायचे दादरला. ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात दलित पॅन्थर फॉर्मला होती, अन्याय अत्याचाराविरुद्ध लढत होती, तिथेच नायगाव आणि वडाळ्याला सिद्धार्थ विहार हॉस्टेल होतं, त्या दलित पॅन्थरचं मुख्यालय होतं. त्यामुळं आजूबाजूच्या वरळी, चेंबूर, नायगाव या सगळ्या परिसरातील डिरा रोड, वडाळा, शिवडी या सगळ्या परिसरातले सगळे तरुण त्या काळात पॅन्थर चळवळीत सक्रिय होते. त्यापैकी कट्टर भीमसैनिक म्हणून आमचे चंद्रकांत गंगाराम मोहिते हे काका काही काळानंतर गावाला आले. त्यांनी फार मोठं मुंबईमध्ये त्यांच्या तारुण्यामध्ये चळवळीचं काम केलेलं आहे आणि परवा 10 तारखेला त्यांचं निधन झालं. आणि त्यांच्या उद्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी ही सुकी लाकडं आम्ही थोडंसं जेवण बनवण्यासाठी घेऊन जातो आहोत. निसर्गाची जपणूक करून कोणत्याही प्रकारचं निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही हे सगळं सरपणासाठी लाकडं नेतो आहे. आणि अशा वेळेला आमच्या या तिवडीतल्या आमच्या आदरणीय चंद्रमणी मोहिते यांनी हे गीत भावनिक गायलं. धन्यवाद.